नमस्कार, मी वृषालीज होममेड हॅपीनेसमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत आंबट गोड तिखट चवीची चवदार अशी अळूची पातळ भाजी कशी करायची ते। त्यासाठी इथे मी हिरवीगार काळ्या देठाची अळूची पानं घेतलेली आहेत। काळ्याच देठाची अळूची पानं घ्यायची म्हणजे ती अजिबात खाजरी नसतात। छान हिरवीगार जरा मोठी पानं आहेत पण चवदार आहेत, देशी पानं आहेत म्हणजे गावठी पानं आहेत। एक कणीस मी इथे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत भाजीत घालण्यासाठी। खूप छान स्वाद कणिसाचा भाजीमध्ये उतरतो, खूप सुंदर चव येते भाजीला। चणा डाळ शेंगदाणे 1 तास झाला भिजत ठेवले। अर्धी वाटी चणा डाळ इथे घेतली आहे। काजूच्या पाकळ्या 2 ते 3 चमचे चणा डाळीचं पीठ, पोहे खातो तो चमचा घेतला आहे। चिंचेचा कोळ 3 ते 4 हिरव्या मिरच्या जरा जाडसर वाटून घेतल्यात मिक्सरमध्ये। अर्धी वाटी शेंगदाणे, 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या, हळद, हिंग, लाल तिखट, गोडा मसाला। हिंगाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं, छान स्वाद उतरतो हिंगाचा भाजीमध्ये। जिरे, मोहरी, मेथीदाणेही इथे मी जरा जास्त घेतलेत। मेथीदाण्यांची खमंग फोडणी अप्रतिम लागते अळूच्या भाजीला। तुम्ही आवडीप्रमाणे मेथीदाण्यांचं प्रमाण कमी जास्ती करू शकता। लाल सुक्या मिरच्याही टोटली ऑप्शनल आहेत पण चव खूप जबरदस्त येते। ओलं खोबरं असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे। सगळ्यात पहिले डाळ, दाणे, काजू पाकळ्या कुकरमध्ये 1 शिट्टी करून शिजवून घेऊ। खूप जास्ती वेळ लागत नाही, छान भिजलेलं आहे त्यामुळे 1 शिट्टी पुरेशी होते। लगेचच कणीसही मीठ घालून उकडून घ्यायचं। कणीस, दाणे, डाळ सगळं होतं आहे तोपर्यंत आपण अळूची पानं स्वच्छ धुवून चिरून घ्यायची। मस्त अळूची पानं मिळाली आहेत, छान होते ही भाजी, खूप चवदार होते। कणीस घालून नक्की एकदा तरी ही भाजी करून बघा। अळूच्या पानांची सगळी देठं आणि शिरा अशा काढून घ्यायच्या म्हणजे ही अळूची पानं धुवायला खूप सोपी होतात। खूप जास्ती शिरा नाही आहेत, कोवळी पानं आहेत त्यामुळे देठांच्याही सगळ्या शिरा काढून घ्यायच्या। देठही हव्या त्या आकारात चिरून घ्यायची, खूप जास्ती बारीक नाही चिरलेत तरी चालेल कारण कुकरमध्ये आपण शिजवतो तर ती छान शिजतात। अळूची पानं 5 ते 6 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। धुतल्यानंतर सगळी पानं अशी एकावर एक ठेवायची आणि त्याचा रोल करायचा। त्याचा रोल करून ही पानं चिरायची, अगदी सोपी होतात। मधोमध कट करायचा, अजून बारीक हवा असेल तर उभाही 1 कट द्यायचा म्हणजे अतिशय बारीक भाजी चिरली जाते। अळूची पानं चिरताना एक काळजी घ्यायची, हाताला तेल लावायचं जर तुम्ही विळीवर चिरणार असाल। ही पानं तर अजिबात खाजरी नव्हती त्यामुळे मी नाही लावलेलं तेल। डाळ, दाणे, काजू पाकळ्या छान शिजल्या। आता लगेचच त्या सेम कुकरमध्ये मी अळूची पानं शिजायला ठेवणार आहे। अळूची पानं, देठं, बारीक केलेली मिरची आणि थोडंसं तेल घालायचं म्हणजे उतू जात नाही। खूप जास्ती पाणी आपल्याला अळू शिजताना घालायचं नाही आहे कारण की अळू त्याचं स्वतःचं पाणी सोडतं, त्यामुळे अर्धी ते पाऊण वाटी पाणी 10 पानांसाठी अगदी योग्य प्रमाण आहे। मी दाण्यातलंच पाणी ह्यामध्ये घालणार आहे, गरम पाणी आहे त्यामुळे 1 शिट्टीतही अळू छान शिजेल पण तरी मी 2 शिट्ट्या करणार आहे। 1 ते 2 शिट्ट्या पुरेशा होतात अळूची पानं शिजायला। मस्त आपली अळूची पानं शिजलेली आहेत। आता ही रवीनी, डावानी किंवा मॅशरनी कशानी घोटायची असेल ती घोटू शकता। इथे मी रवी घेतली आहे घोटायला, छान मस्त घोटली जाते रवीने। ते पाणी आपण फेकून देणार नाही आहे, तेच पाणी नंतर भाजीत वापरायचं आहे। चणा डाळीचं पीठ ॲड करायचं आता ह्यामध्ये। पीठ ॲड केल्यानंतरही छान घोटून घ्यायचं, एकही गुठळी राहायला नको ही काळजी घ्यायची। किंवा चणा डाळीमध्ये पाणी घालून त्याची स्लरी बनवली आणि ती जरी नंतर तुम्ही ॲड केली तसंही चालेल, तेही सोपी पद्धत आहे एकदम। मी चणा डाळीचं पीठ डायरेक्टच शिजलेल्या पानांमध्ये टाकूनच घोटून घेते। कणीस उकडलं होतं तेही पाणी ह्यामध्ये घालायचं आहे। सगळे पाणी आपण शिजलेले उकडलेले ह्या भाजीत घालणार आहोत। प्रत्येकाचा वेगळा वेगळा स्वाद ह्यामध्ये उतरतो त्यामुळे भाजी अतिशय चवदार होते। तेल आपलं चांगलं तापलं आहे, लगेचच जिरे, मोहरी, मेथी दाणे खमंग फोडणी करायची। जितकी फोडणी खमंग तितका पदार्थ रुचकर होतो। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे जेव्हा आपण फोडणी करतो तेव्हा। फक्त एवढं पाहिजे की तेल छान तापलेलं हवं। कढीपत्ता, कोथिंबीरही मी यामध्ये घातलेली आहे, कोथिंबीरीचाही छान स्वाद उतरतो। हिंग, हळद, गोडा मसाला, लाल तिखट अगदी 1 मिनिटभर परतून घेणार आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। आपली फोडणी करपायला नको, करपलेली फोडणी पदार्थाला अजिबात छान लागत नाही त्यामुळे ती काळजी आपल्याला नक्कीच घ्यायची आहे। खूप छान दरवळ सुटला आहे घरभर, तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईलच। मेथी दाणे, हिंग, मस्त खमंग फोडणी होते। डाळ, दाणेही यामध्ये टाकले। चिंचेचा कोळ, जितकी आपण चिंच घेतो त्याच्या तिप्पट गूळ घ्यायचा म्हणजे आंबट गोडाचं प्रमाण एकदम परफेक्ट होतं।
खूप छान होते ही भाजी. कणीस घालून एकदा कराच, नक्की आवडेल, मला पूर्ण खात्री आहे. खोबऱ्याचं मी असं बारीक वाटण करून त्यामध्ये घातलं आहे. तुम्हाला जर खोबऱ्याचे काप आवडत असतील, खोबऱ्याचे काप घातले तरी चालतील. डाळ, दाणे, काजू पाकळ्या, खोबरं सगळ्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे जितकं घ्यायचं आहे तितकं घेऊ शकता. कमी जास्त झालं तरीही ही भाजी चवदारच होते. चवीमध्ये काहीही फरक पडत नाही. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. छान उकळी आली आता, अशी उकळायला लागली की त्यामध्ये लगेचच सगळी कणीस घालायचे उकडलेले. कणीस घातल्यानंतरही ही भाजी आपल्याला 10 ते 15 मिनिट अशीच उकळून द्यायची आहे. म्हणजे सगळा भाजीचा फ्लेवर त्या कणीसामध्ये उतरतो आणि जेव्हा आपण ते कणीस खातो तेव्हा अप्रतिम चव लागते. गरम गरम वाफाळता भात, ज्वारीची भाकरी, पोळी कशाही सोबत छानच लागते ही भाजी. आता एका सर्विंग बाउलमध्ये आपण ही भाजी सर्व करूया. वरतून ह्याला एक खमंग चुरचुरीत अशी फोडणी करायची आहे. हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता, लाल मिरची, त्याचा खमंगपणा भाजीमध्ये उतरतो आणि फोडणी केल्यानंतर लगेचच झाकून ठेवायची. मी थोडी अर्धी फोडणी ह्यावर घालणार आहे, जी सर्व केली आहे त्यावर, आणि बाकीची फोडणी कढईत मी घालून ती लगेचच झाकून ठेवणार आहे. म्हणजे त्याचा जो स्वाद असतो तो त्यामध्ये उतरतो. अशी चवदार भाजी नक्की करा, खा आणि रेसिपी कशी वाटली मला सांगायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट रेसिपीत. तोपर्यंत बाय.